भाजप आमदार राम कदम यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत। महाराष्ट्रात जातीवाद कसा पसरेल याचं मोठं षडयंत्र व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय। देवेंद्र फडणवीसांविरोधात रोहित पवारांचा कार्यकर्ता योगेश सावंत पातळी सोडून बोलतो। महाराष्ट्रातला एक समाज 3 मिनिटात संपवून टाकू असं बोलतो। याबाबत सांताक्रूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी ज्याला पकडण्यात आलं त्याला सोडण्यासाठी रोहित पवारांनी पोलिसांना फोन केला। रोहित पवार आणि या व्यक्तीचा काय संबंध असा सवाल कदम यांनी केलाय। या मुद्द्यावरून आशिष शेलार यांनी विधानसभेत जोरदार सुनावलंय, तर शंभूराज देसाई यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलंय। तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रोहित पवारांच्या चौकशीचे आदेश दिलेत। याचं नाव आहे योगेश सावंत। माननीय विरोधी पक्ष नेते, आपल्याला चिड येईल, याचे सगळे संबंध कुठून आहेत? याचे बारामतीहून संबंध आहेत। माहिती घेतल्यावर कळलं, तिथल्या सिनियर पीआयला या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे, शरद पवारांचा नातेवाईक आहे, रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या। काय संबंध आहे? काय संबंध आहे रोहित पवारचा? पाटलांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या बाजूनेच भूमिका घेतली। ज्या वेळेला आमच्या लक्षात येत आहे की या मागे राजकीय हस्तक्षेप आहे, बोलवता धनी कोण आहे, टपाटपा सगळ्या गोष्टी बाहेर येतात, आता त्याचा ऍड्रेस सुद्धा बारामतीच्या मतदारसंघातला योगेश सावंतचा। हे काय चालू अध्यक्ष महोदय? कोण राष्ट्रवादीचा, कोण रोहित पवारांचा संबंध आहे सगळ्या गोष्टींच्या अध्यक्ष महोदय? आणि म्हणून माझी विनंती आहे, चौकशी आता आपण आदेश हा द्यायला पाहिजे की चौकशीमध्ये याच्या मागे योगेश सावंतच्या मागे कोण कोण आहेत, राष्ट्रवादीचा संबंध काय, शरदचंद्र गटाचा, रोहित पवारांनी फोन केला होता का, त्याचं कारण काय, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय। ही माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय। निर्देश दिलेले आहेत त्यांनी सन्माननीय सदस्य शेलार साहेबांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते सगळे रेकॉर्डवरती आहेत। या रेकॉर्डमध्ये जे जी मागणी केलेली त्या सगळ्या बाबी चौकशीमध्ये समाविष्ट केल्या जातील। आशिष शेलार साहेब, योगेश सावंत आमचा कार्यकर्ता आहे, पवार साहेबांच्या बाजूली तो लढत आहे आणि त्याच्यावर काल कारवाई झाली। पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनला काल आणलं होतं, जबाब घेतला, 1 दिवस तिथं पोलीस ठाण्यामध्ये ठेवलं सुद्धा आणि आता त्याला कोर्टात घेऊन जात आहेत। आता मी तिथं स्वतः त्याला भेटण्यासाठी चाललेलो आहे। आम्ही हे सामने ऑलरेडी करून झालेले आहेत। आम्ही यावर 2 वेळा एकमेकांच्या विरुद्ध मुंडे साहेबांची 2014ची आणि प्रीतमताईंची 14ची आणि 19ची तीनही लोकसभेच्या निवडणुका आम्ही विरोधात लढलो। आमचा तो अनुभव करून झालेला आहे। आता बघू काही वेगळा अनुभव वाटायला येतो का।